तर बातमी आहे आता मुंबईतल्या बोट दुर्घटनेची। गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल ह्या बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे। नेव्हीची बोट प्रवासी बोटीला धडकली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला। यावेळेला बोटीमध्ये 114 जण प्रवास करत होते। या अपघातातील 2 जखमींवरती नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि नीलकमल ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाकडनं एलिफंटाच्या दिशेने जात होती। याच दरम्यान नेव्हीच्या स्पीड बोटनं या बोटीला धडक दिली। बोटीवरील 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं, तर 13 प्रवाशांचा मात्र मृत्यू झाला। या अपघातात नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांनाही आपला प्राण गमवावा लागलाय। अपघातातील मृतांना 5 लाख रुपयांची मदत केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। नेव्हीच्या बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू असतानाच नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला अशी माहिती सुद्धा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली। तर गेटवे ऑफ इंडियावरनं निघालेल्या बोटचा ज्या ठिकाणी अपघात झाला तिथल्या स्थळावरनंच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव। गेटवे ऑफ इंडियावरून निघालेली प्रवाशांना घेऊन बोट जी एलिफंटाच्या दिशेने जात होती, मात्र तिचा अपघात झाला आणि त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला। जिथे अपघात घडला तिथे एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचलेली आहे। आपण पाहू शकतो हाच तो परिसर आहे जिथे अपघात घडला, जिथे जी नौदलाची बोट होती त्या नौदलाच्या बोटने प्रवाशांच्या बोटला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला। अजूनही 4 जण मिसिंग आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि जे रुग्ण आहेत त्यांना जीएनपीटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे। जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर गेटवे पासून तब्बल 15 ते 20 मिनिटं लांब आहे आणि अशा समुद्राच्या मध्यभागी हा अपघात घडला। त्यामुळे निश्चितच जे लोक इथे होते पाण्यात पडले त्यांना काहीच सुधारलं नसावं आणि जवळपास कुठलीही बचावाची बोट नव्हती, त्यामुळे या सगळ्या बचाव कार्याला देखील उशीर झाला। मात्र शक्य तितक्या लवकर ज्यांना वाचवता आलं त्यांना वाचवण्यात आलं आहे। आणि अजून एक प्रामुख्याची गोष्ट म्हणजे की त्या बोटवर 114 नागरिक होते, म्हणजे जिथे 7 जणांची क्षमता आहे तिथे त्याच्या दुप्पट लोक भरले होते। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता जो बोटचा मालक आहे त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे की अशा गैररित्या जास्त लोक भरणं कितपत योग्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।